हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आता आपल्यासाठी मी पुढचा लेसन घेऊन येत आहे, मराठी लेसन नंबर 9. ठीक आहे. आता बघा हा जो काही मराठी लेसन आहे हा आपण कम्प्युटर टायपिंगमध्ये नियमानुसार कसं करायचं आहे तो आपण इथे काय करणार आहे, शिकणार आहे. चला मग आता योग्य पद्धतीने कसं करायचं आपण बघून घेऊया. ओके, तर लक्षात घ्या, टायपिंग करताना आपले आता हे जे काही लेसन आहे 1 ते 8 लेसन आपण इथून मागे बघितलेले आहे. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी आपले नवीन म्हणजे मागील जे काही व्हिडिओ आहे हे सगळे पूर्णतः बघायचे आहे आणि प्रॅक्टिस करताना पहिल्या लेसनपासूनच स्टार्ट करायचं आहे. तसं तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण प्रत्येक लेसनची लिंक देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून लेसन बघितले तरी पण चालतील. चला आता आपण पुढचा घेऊया. पुढचा जो काही 9 नंबरचा लेसन आहे याचासुद्धा अगोदरच्या लेसनप्रमाणेच तुम्हाला नियमित रोज 3 दिवस काय करायचं आहे, सराव करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता मी परत हे तुम्हाला का सांगते 3 दिवस, कारण कसं विद्यार्थी कंटाळा करता आणि एकदा लेसन टाईप केला की त्यांना असं वाटतं की आम्हाला जमतं आहे आणि ते लगेच पुढचं लेसन स्टार्ट करतात. तसं नाही आहे बघा, प्रत्येक गोष्टीला नियम असतो आणि त्या नियमानुसारच आपण काम करायला पाहिजे असं मला वाटतं. ओके, म्हणजे तुमचा हात कीबोर्डवरती चांगला बसण्यासाठी तुम्हाला तो लेसन प्रत्येकी 3 दिवस करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला मग आपण आता तो लेसन कसा आहे हा आपण इथे बघूया. आता इथे बघा 9 नंबरचा लेसन तुम्हाला इथे दिसतो आहे आणि तुम्हाला इथे हाताच्या आकृतीसह दिलेला आहे. कुठल्या बोटाने कुठलं कॅरेक्टर टाईप करायचं, कुठल्या बोटाने कुठले कॅरेक्टर टाईप करायचे आहे. आता बघा या 9व्या लेसनमध्ये काही कॅरेक्टर हे सिम्बॉल टाईपमध्ये आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला जसं इथे ॲपस्ट्रॉफी दिलेला आहे, इथे आपल्याला काउंट दिलेला आहे, स्लॅश दिलेला आहे, परत तुम्हाला इथे इज इक्वल टू दिलेला आहे. असे बहुतेक चिन्ह आहे की हे कुठल्या बोटाने कुठले आपण टाईप केले पाहिजे हे आपल्याला इथे काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आता बघा इथे आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला खाली बघा इथं महाराष्ट्र शब्दासाठी जो काही तुम्हाला कॅरेक्टर दिलेलं असतं ते इथे आहे, दिलेलं आहे. याला काकापद असं म्हटलं जातं. त्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे हलंत म्हणजे एकदम असं छोटासा एक डॅशसारखा आहे, हाफ शब्दासाठी सुद्धा यूज केला जातं ते चिन्ह. त्यानंतर इथे तुम्हाला म्हणजे क्रॉसचं फुली दिलेली म्हणजे चिन्ह दिलेलं आहे, स्लॅश दिलेला आहे, कोलन सेमिकोलन आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इज इक्वल टू दिलेलं आहे, म्हणजे बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. इथे तुम्हाला रो दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला म्हणजे त्रचाही उच्चार आहे, इथे हाफ त्र दिलेला आहे. त्याला आपल्याला फुल त्रमध्ये सुद्धा काय करता येतं, रूपांतर करता येतं. इथे आपल्याला ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट दिलेला आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, डॅश दिलेला आहे. अजून आपल्याला चिन्ह इथे आपल्याला वेगवेगळे इथे शिकायला मिळणार आहे. आता बघा कम्प्युटर टायपिंगमध्ये तुम्हाला अजून जास्त प्रमाणात चिन्ह इथे काय होतात म्हणजे हे कॅरेक्टर शिकायला मिळतात. आता इथे तुम्ही खाली बघा आपल्याला इथे लेसन दिलेलं आहे, लेसनमध्ये काय काय कॅरेक्टर दिलेलं आहे, कुठल्या बोटावर आहे हे इथे तुम्हाला एकदम स्पष्ट दिसतं आहे. काय होतं, स्पष्ट दिसतं. आणि ह्या लेसनवरती आधारित हे कॅरेक्टर 3 दिवस तुमचं टाईप करून झालं की मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा हे जे कॅरेक्टर आहे ह्या कॅरेक्टरवर आधारित तुम्हाला इथे काही शब्द दिलेले आहे आणि हे प्रत्येक शब्दाच्या तुम्हाला 5-5 ओळी बिनचूक काय करायचे आहे, टाईप करायचे आहे. तर आता आपण काय करूया की हा प्रत्येक लेसन हा जो काही 9 नंबरचा लेसन आहे हा कशा पद्धतीने टाईप करायचा हा आपण कीबोर्डवरून पण शिकणार आहे. तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, नवीन व्हिडिओ बघत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला क्लिक करा, विसरू नका. आणि तुमच्या ओळखीचं किंवा तुमच्या परिचयाचं किंवा तुमच्या कोणी विद्यार्थी असतील आणि कोणी दुसरं तुमचे मित्रमैत्रिणी नेटिव्ह कोणी असेल आणि ते जर तुम्हाला त्यांनाही या लेसनची जर आवश्यकता असेल तर नक्की तुम्ही त्यांना शेअर करू शकता. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, या सर्व लेसनची याची 9 नंबरच्या लेसनची सर्व लेसन तर आपण बघणारच आहे, पण त्यातल्या हा जो काही 9 नंबरचा लेसन आहे याची आपण आता काय करूया, कीबोर्डवरून माहिती करून घेऊया. चला तर मग आपण आता कीबोर्डकडे जाऊया.
तर बघा आता आपण इथे कीबोर्डवरून इथे आपण करून बघतो आहे. तर बघा तुम्ही इथे कीबोर्डवरची जी सगळ्यात वरची लाईन आहे जिथे नंबर दिलेले असतात, तर आपण विदाऊट शिफ्ट आपण जेव्हा टाईप करून बघितलं तेव्हा आपल्याला हे सर्व कॅरेक्टर दिसतात. बघा आपण इथे टाईप करून बघूया. इथे बघा इथे नुकता दिलेला आहे, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 आणि 6 स्पेस बार दिल्याने इथे रोकार फुल स्टॉप 0 9 8 7 अशा पद्धतीने विदाऊट शिफ्ट कॅरेक्टर येतात. पण हे जर आपण शिफ्ट प्रेस करून केलं तर इथं आपल्याला बघा रकार येतो आहे, त्याच्यानंतर इथे ड येतो आहे, हिंदीमध्ये यूज केला जातो, स्लॅश येतो आहे, बरोबर की नाही. और पुन्हा रकारचा उच्चार आहे. आता हा रचा उच्चार वेगळा आहे, तुम्हाला मी इथे करून दाखवणार आहे शब्द टाईप करून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशासाठी कुठलं कॅरेक्टर यूज केलं जातं. आता बघा हा रचा उच्चार आणि हा रचा उच्चार याच्यातलं मी थोडंसं तुमचं कन्फ्युजन दूर करते. आता हा जो पहिला रचा उच्चार आहे तर हा कशासाठी बघा, आता मी ते ग्रह शब्द टाईप करते. इथे मी ग घेतला आणि हा घेतला आणि पुढे इथे ह, बरोबर आहे. म्हणजे हा पण काय आहे, रकारच आहे. पण हा जो र आहे याचा उच्चार वेगळा आहे. आता आपण इथे असं म्हणतो की गा, इथे आला हा माय मिस्टेक. त्याच्यात इथे हे बघा हा रा, म्हणजे आपण त्याला एकदम असं गाराने असा शब्द आपण जपास टाईप केला. इथे बघा काय केला, गाराने. तर हा पण काय आहे, रचाच उच्चार आहे. काय आहे, रचा, म्हणजे हा प्र आहे एक पद्धतीने, तो कसा आहे, हा प्र आहे. ओके, हा उच्चार शक्यतो खूप विद्यार्थ्यांना माहिती नसतो, हे लक्षात घ्या. बघा इथे, तर हा जो र आहे हा कुठे आहे, शिफ्ट दाबून 4 वरती दिलेला आहे. काय आहे, शिफ्ट दाबून 4 वरती आहे. हा बघा हा उच्चार, बरोबर आहे ना. आता बघा मी हा र घातला, हा ह दाबला आणि बघा रहा असा उच्चार आला तो रा. आता इथे बघा आपण व्यवहार नाही, हा रहाचा हा उच्चार वेगळा आहे. हा बघा इथे दिलेला आहे, बरोबर. हा वेगळा आहे उच्चार, हा वेगळा उच्चार, पण हे रचेच उच्चार आहे सगळे. आता आपण लेसनकडे जाऊया. आता इथे बघा, इथे तुम्हाला जसं इथे नुकता होता जो हिंदीमध्ये जास्त यूज केला जातो, बरोबर आहे ना. इथे रचाच उच्चार दिलेला आहे. इथे ड जो हिंदीमध्ये ड यूज केला जातो, हा इथे स्लॅश दिलेला आहे, कोलन दिलेला आहे. हा जो काय घाराणीचा हा रचा उच्चार आहे, डॅश आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. आणि इकडच्या हातावरती तुम्हाला इथे पुन्हा काय दिलेलं आहे, इथे जिथं रोकार असतो तिथे तुम्हाला इथे पुन्हा हाफ शब्द करण्यासाठी हा चिन्ह दिलेलं असतं. तसं कुठलाही एखादा पूर्ण शब्द आहे आणि इथे तुम्हाला, आता मी द घेतला आणि ते शिफ्ट दाबून जर मी इथे पहिले कॅरेक्टर गेलं तर हे असं द्या, म्हणजे त्याला तुम्ही असं हाफ करू शकता त्या कॅरेक्टरला. बघा हा दिलेला आहे, दिय दिलेला आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, रू दिलेला आहे, त्र आहे, हा पूर्ण त्र आहे, ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट. तर आता आपण काय करूया, हे कीबोर्डवरून कसं करायचं हे आपण इथे काय करणार आहे, बघणार आहे. ओके, आता म्हणजे बघा हे विदाऊट शिफ्ट कॅरेक्टर आहे आणि त्याच कीच्या जागेवर हे शिफ्ट दाबून कॅरेक्टर येतात. विदाऊट शिफ्ट विथ शिफ्ट, विदाऊट शिफ्ट विथ शिफ्ट, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हळूहळू तुम्हाला प्रत्येक कुठल्या उच्चारला काय काय म्हटलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला तर सध्या आपण इथे काय करूया, लेसनवर लक्ष केंद्रित करूया. चला मग पुढे आता कीबोर्डकडे येऊया आणि कीबोर्डवरून कसं टाईप करायचं हे आपण आता इथे काय करूया, बघूया. तसं बघा टाईपरायटरवरती जे आपण लेसन करतो, टाईपरायटर आणि कम्प्युटर टायपिंगमध्ये थोडंसं जे काही आपल्याला कॅरेक्टर आहे हे वाढतात आणि जे नंबरची रो आहे ती रो आपल्याला थोडीशी कव्हर करावी लागते. ती कशा पद्धतीने कव्हर करायची हे सुद्धा मी तुम्हाला इथे काय करणार आहे, सांगणार आहे. तर चला मग चला, तर मग आता काय करूया आपण की इथे आपल्याला बघा 1 नंबरची आपण ही जो बेस आहे आपला, बेसवर आपण असा हात ठेवूया, बरोबर आहे. आता आपल्याला
हा जो काही लेसन आहे ह्या लेसनमध्ये आपल्याला ही वरची जी रो आहे सगळ्यात ही आपल्याला शिकायची. आपण बघा विदाऊट शिफ्ट कसं केला होता लेसन. इथे बघा नुकता आहे 1 2. आता आपण असं काय केलं होतं की ह्या तिन्ही की काय केल्या आपण करंगळीने घेतल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या बोटावर 3 घेतला, 4 5 आणि 6 चौथ्या बोटाने घेतला, स्पेस बार दिला. इकडे बघा बॅक स्पेसच्या खाली इथे रुकार दिलेला आहे, रुकार घेतला, इथे फुल स्टॉप घेतला. इथे विदाऊट शिफ्ट एक कॅरेक्टर नाही पण शिफ्ट दाबून आहे. त्यानंतर 9 आहे, सॉरी 0 आहे, 9 आहे, 8 आहे आणि 7 आहे. बरोबर. कारण आपल्याला काय करायचं असतं, तर ह्या 3 की मी करंगळीने घेतल्या आणि इकडच्या ह्या 3 की करंगळीने घेतल्या. याचं कारण काय आहे की आपल्याला ह्या पूर्ण की कवर करायच्या आहे. म्हणजे या हाताच्या 10च्या 10 बोटांवर आपल्याला ह्या सगळ्या की आणायच्या आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं आहे की ह्या पद्धतीने टाईप करावं लागतं. हे बघा असं. बरोबर. हे बघा. आणि आपण सावकाश केलं तर अगदी छान हात बसतो आपला. हे लक्षात घ्या. काही घाई करायची आवश्यकता नाही तुम्हाला. हे बघा. तर आता असं जसं आपण विदाऊट शिफ्ट केलं तशाच ह्या की आपल्याला काय करायचं आहे, विथ शिफ्ट काय करायचे आहे, टाईप करायचे आहे. तर विथ शिफ्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, हे बघा उजव्या हाताच्या करंगळी इथे शिफ्ट दाबली आणि इथे कॅरेक्टर दाबलं. बरोबर आहे की नाही. शिफ्ट दाबून ठेवते मी. हे बघा. नंतर तुम्हाला मी स्पेस देऊन पण करून दाखवते. हे बघा स्पेस दिला. आता इकडची मी शिफ्ट दाबली. हे बघा तुम्हाला आता एकदम सावकाश दिसत असेल. हे बघा प्रत्येक याच्यावरती कुठलं कॅरेक्टर दिलेलं आहे. आता मी शिफ्ट दाबून करून दाखवते स्पेस देऊन. हे बघा प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी इथं स्पेस देते जेणेकरून तुम्हाला एकदम सेपरेट कॅरेक्टर दिसतील. जेणेकरून तुम्हाला इथे काय होणार आहे, सेपरेट कॅरेक्टर दिसणार आहे. बघा असं शिफ्ट दाबून त्याच्यानंतर हे बघा 9 8 7 हे बघा असे एकदम असे सुटसुटीत कॅरेक्टर आपल्याला इथे शिकायला मिळतात. थोडीशी हाताची आपल्या जम्पलिंग होऊ शकते पण इथे तुम्ही हातावर कंट्रोल ठेवायचं आहे आणि असं छान हळूहळू टाईप करायचं आहे. हळूहळू आपल्या हातांना आणि बोटांना काय असते, सवय लागते. हे लक्षात घ्या. एकदम कधी कुठल्या गोष्टीची सवय लागत नाही. हे बघा आता मी विदाऊट शिफ्ट करते आहे. हे बघा सॉरी विदाऊट स्पेस न देत. हे बघा आणि टाईप करताना बघा स्टेप पूर्ण फॉलोअप करायचे. म्हणजे असं नाही करायचं. आता मी जेव्हा हे प्रेस करते तर असं नाही करायचं आहे. प्रत्येक स्टेपला बरोबर बॅक आपल्या जागेवर यायचं. असं बघा असं बोट हे आपल्या जागेवर आलंच पाहिजे बॅकला. हे लक्षात घ्या. एकदम असं त्याच ठिकाणी मी टाईप करायचं आहे. ह्याच खऱ्या विद्यार्थ्यांकडून चुका होतात. म्हणजे कसं टाईप करताना हे केलं असं नाही करायचं आहे. असं खाली प्रत्येक स्टेपला जागेवर यायचं आहे. काय करायचं आहे, जागेवर यायचं आहे. आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर मग तुमच्या अजून मिस्टेक काय होता, वाढता. परफेक्ट येत नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की अरे माझं स्पीड का होत नाही आहे. तर त्याच्यामागचे हे छोटेसे कारणं असतात जे तुम्ही काय केले पाहिजे, लक्षात ठेवले पाहिजे.